ज्या लोकांना काही कारणास्तव जिमला जाता येत नाही, वर्कआउटला खूप तेवढा वेळ नसतो किंवा त्या अफोर्डेबिलिटी नसते आणि डाएट सुद्धा क्रॅश म्हणजे ब्रोकली किंवा आपण म्हणतो की फॅन्सी डाएट आहे म्हणजे कीटो डाएट आहे, त्याचबरोबर वेगवेगळे वॉटर डाएट आहे, असं डाएट न करता सुद्धा आपण वेट कसं कमी करायचं आणि त्याच्या पाठीमागं सायन्स काय, मी काही मीच सांगत नाहीये. मीच म्हणजे मी जसं माझ्याच मनाला वाटलं म्हणून मी बोलतोय असं नाही, तर त्याच्या पाठीमागं प्रूफ आहेत. सर, नॉर्मल चीट झालं तरी वेट लॉस किंवा फॅट लॉस थांबतो का? अजिबात नाही थांबत. मी त्यावर येणार आहे. तुम्ही काही काळजी करू नका. एखाद्या वेळेस चीट झाला, त्याला आपण रिफिडिंग म्हणतो. तर वेट लॉस आपला थांबत नाही. अचानक आपलं जे काही वेट वाढतं, तुम्हाला 3-4 कारणं आहेत, ते सुद्धा मी डिस्कस करणार आहेत. म्हणजे झोप नसली, स्ट्रेस जास्त असेल, पिरियड्सच्या पुढं-पुढं हे आणि आपण एखाद्या वेळेस खाल्लं आणि त्याच्यासोबत जर ही कारणं घडाली, तुम्ही जर स्ट्रेस घेतला आणि मी हे खाल्लं म्हणून, तर नक्की दुसऱ्या दिवशी वेट वाढल्यासारखं वाटतं. म्हणून आपण एखादं डाएट चीट इट्स ओके. जर तुमचं वेट सुद्धा थोडंसं जास्त आहे आणि शेजारणीचं वेट एकदमच कमी आहे, म्हणजे आपण खूपच काही दुसऱ्या ग्रहावरून आलेलो आहोत आणि मी अनहेल्दी आहे, मी परफेक्ट नाहीये, म्हणून तुम्हाला स्ट्रेस घेण्याचं कारण नाही. कारण प्रत्येक फिट व्यक्ती हा हेल्दी असोच असं नाही किंवा प्रत्येक फॅट ही एकदमच तुम्हाला लाईफ थ्रेटनिंग असते असं नाही. परंतु आपल्याला त्याचा स्ट्रेस न घेता मी कालच्यापेक्षा आज कसं फिट होऊ शकते, मी माझी फॅट कमी कशा पद्धतीने इझी वेनी करू शकते, नाही होत असेल तर मी मेडिकल किंवा जो काही डॉक्टर आहे तर त्यांना कशा पद्धतीने मी त्याची पण हेल्प घेईन. तर या गोष्टी आपण प्रो लेवलला ठेवल्या पाहिजेत. परफेक्शन इज द मेन एनिमी ऑफ सक्सेस. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस आपण परफेक्ट 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 म्हणतो त्यावेळेसच आपण आपलं डाएट सोडून देतो, आपण आपलं वर्कआउट सोडून देतो. कारण मी परफेक्ट करू शकत नाही. माझा एखादा मी हँडस्टँड करणारा व्हिडिओ दाखवला किंवा मी करतो, मग मला हे कधी होणार? मी तर 2 हातावर उभा म्हणजे 2 हातावरच नाही तर 2 हात आणि 2 पाय एकत्र करून प्लॅंक सुद्धा करू शकत नाही. तर मी हँडस्टँड कधी करावे म्हणून मी करू शकत नाही, असा बऱ्याच जणांना गैरसमज असतो. प्रत्येक Instagram किंवा Facebookवर केलेले वर्कआउट्स हे तुम्ही करावेत म्हणजेच ते फिट असतात असं नाही. हा एक गोड गैरसमज आहे. तर हा काढण्यासाठी आणि सायंटिफिक वेट लॉस म्हणजे काय हे दाखवण्यासाठीच हे आपण सेशन घेत आहोत. त्यापूर्वी तुम्ही मला सांगा की तुम्ही कुठल्या सिटीमधून, म्हणजे टाईप करा खाली, तोपर्यंत मी स्क्रीन शेअर करणार आहे. तुम्ही कुठल्या सिटीमधून हे सेशन अटेंड करत आहात, मग मी माझ्याबद्दल तुम्हाला मी कुठून सेशन हे घेत आहे हे तुम्हाला सांगेन. सिटीचं नाव टाईप करा फटाफट, कारण आपण हे इंटरॅक्टिव्ह सेशन राहणार आहे. यामध्ये खूप मजेशीर गोष्टी तुम्ही शिकणार आहात आणि तुम्हाला वेट लॉस हा जो एक दिव्य गोष्ट वाटत होती, ती तुम्हाला एकदम सोपी पण करून दाखवणार आहे मी. तर सिटीचे नाव आलेले आहेत: मुंबई, पुणे, अ, बुलढाणा, लातूर, लातूर, प्रियंका, श्रद्धा लातूर, वनिता पुणे, तृप्ती मुंबई, मोटोरोला मोटोरोला हां, बुलढाणा, निशा पुणे, रुपाली मुंबई, A7, आसरा नांदेड, ओके, ओप्पो पुणे आणि सारिका बारामती. ठीक आहे. पॅन महाराष्ट्र आपण आहोत. असतील जरी हे 10-15 लोक, तरीही तुम्हाला प्रत्येकाला मी तुमच्या जे काही डाउट्स आहेत, तर ते सगळे डाउट्स मी क्लिअर करणार आहे. तुम्ही एक नोट आणि पेन जरी ठेवला, तरी तुम्हाला ह्या नोट्स मी तुम्हाला जे काढलेले आहेत, त्या पण मी शेअर करू शकतो किंवा तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि मी आता थोडंसं हायलाइट करतोय. स्पॉटलाइट. ओके. म्हणजे मला आता तुम्ही दिसणार नाहीयेत, परंतु स्क्रीन दिसेल. तर यापूर्वी मी थोडक्यात माहिती देतो. मी डॉक्टर दत्ता आंबेकर. तुम्हाला वाटेल हा सेशन कुठून हे सेशन होत आहे. तर मी लातूर या ठिकाणावरून हे सेशन घेत आहे. मी जवळ-जवळ 10 वर्ष झाली या फील्डमध्ये आहे. मी आहे न्यूट्रिशनिस्ट. त्यानंतर सायकॉलॉजिस्ट आणि हेल्थ म्हणजेच मेडिकल प्रॅक्टिशनर, हेल्थ अँड फिटनेस कन्सल्टंट म्हणून या ठिकाणी काम करतोय लातूर या ठिकाणी. तर अशा पद्धतीनं इथं हेल्दी वाइब्स नावाने माझं इथं एक सेंटर आहे छोटंसं. तर या ठिकाणी आम्ही क्लिनिक, इट इज द फर्स्ट कन्सेप्ट ऑफ क्लिनिक विदाऊट मेडिसिन. आपण मॅक्सिमम आजार हे विदाऊट मेडिसिन ट्रीट करण्याचा प्रयत्न करतो. आपलं ब्रीद वाक्य आहे, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकारम प्रक्षमनस्य. म्हणजे अगोदर आपण आपल्या स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणे, म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर.
तर याच्या पाठीमागं स्टोरी पण आहे माझी, कारण मला अस्थमा होता आणि त्याच्या पुढे जाऊन पण खूप मोठी स्टोरी आहे. त्याच्यासाठी मी वेळ तुमचा घेणार नाही. परंतु या अस्थमा मी फक्त डाएट आणि वर्कआउट त्याचबरोबर स्ट्रेस मॅनेज करून कंट्रोल ठेवलेला आहे. मी 100% क्युअर झाला हे म्हणत नाही, परंतु 99% कंट्रोल केलेला आहे. त्याचबरोबर माझं मी स्वतः ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे. ते तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर, हे आहे इंस्टाग्राम चॅनल डॉक्टर दत्ता, सॉरी. तर इंस्टाग्राम चॅनलवर हे बघायला भेटेल ट्रान्सफॉर्मेशन, DRDA TTAA हे इन्स्टा हँडल आहे माझं. याच्यावर तुम्हाला माझ्याबद्दल बाकीची इन्फॉर्मेशन मिळेल. तर तुम्हीही तुमचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. मी कोण आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. त्याच्यामुळे तुम्ही जे काही इन्फॉर्मेशन घेत आहे ते एका ऑथेंटिक डॉक्टरकडून घेत आहे. तुम्ही बिनधास्त राहा की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे मी देईल ते मला जेवढं माहीत आहे, तुम्हाला इंटरनेटवरपेक्षा माझा जो काही हा 20 वर्ष या फील्डमधला एक्सपिरियन्स आहे आणि सायन्स, तर याच्या व्यतिरिक्त मी मिथ्समध्ये विश्वास ठेवत नाही. मी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. जे काही सायन्स सांगेल तेच मी तुम्हाला सांगणार आहे. कारण वी आर ड्राउनिंग इन द फ्लड ऑफ इन्फॉर्मेशन. कारण सध्या इन्फॉर्मेशनचा पूर किंवा ऊत आलेला आहे, इन्फॉर्मेशन. परंतु जो नॉलेज आहे त्याच्यासाठी आपण स्टार्विंग होत आहे. नॉलेज म्हणजे काय? जे अप्लाय होऊ शकतं. इन्फॉर्मेशन म्हणजे जे फक्त माहिती आहे, माहितीचा पूर येतो. परंतु नॉलेज म्हणजे तुम्हाला जर खरंच त्यामधनं वेचायचं असेल, तर मोती जसे वेचले जातात एखाद्या वाळूमधून, वाळू ही इन्फॉर्मेशन आहे. मोती म्हणजे तुम्हाला नॉलेज आहे. तर ते नॉलेज देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. म्हणजे आता ह्युमन हा चुकू शकतो, परंतु मी जास्तीत जास्त ॲक्युरेट नॉलेज देण्याचा तुम्हाला मी कमिटमेंट किंवा प्रयत्न करेन. असंही नाही ना, आता वेट खाल्ल्यावर वजन वाढतं असं का नाही. डिफिकल्ट खाता होतं? पण आता जमतो इथं ना. मला सांगा 30च्या आतले किती आहेत? तर येस टाइप करा. जे 30च्या आत आहेत, बिलो 30 आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी हे सेशन नाही असं नाही. परंतु बिलो 30 तेवढा वेटचा प्रॉब्लेम येत नाही. अनटिल अनलेस काही PCOD, PCOS काही डिसीज रिलेटेड आजार असतील, म्हणजे तसे रिलेशन्स असतील, म्हणजे आजाराचं रिलेशन असेल, तरच जास्त अगोदर वेट किंवा प्रॉब्लेम येऊ शकतो वेट गेनचा. म्हणून आपण 30 नंतर वेट का? एज इज नॉट अ विलन. म्हणजे आपण बरेच वेळेस काय प्रत्येक गोष्ट म्हणतो की आता तर काय वय झालेलं आहे, आता आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे. दॅट्स ओके, तुम्ही ऍक्सेप्ट करा. परंतु प्रत्येक वेळेस एज त्या एजमध्ये ते चेंज होतात. परंतु त्याच्यासोबत आपलं बिहेवियर पण चेंज होतं, म्हणून वेट कमी होत नाही. मग त्याच्यामध्ये काय पहिलं आहे, इथं बसलेलं आहे सिटिंग. कारण आपले 25 नंतर किंवा 30 नंतर जॉब लागलेली असते आणि कामाचा पीक पिरियड असतो. त्यामुळे आपली नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी जी आहे ती ड्रॉप होते. कारण बघा, तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही पूर्वी 25-30च्या अगोदर किती पळत होता, किती वॉक होत होतं, आणि आता आपण बसून आहोत. सिटिंग जॉब आहे, डेस्कटॉप जॉब आहे, त्यासोबतच लेस वॉकिंग आहे. बरोबर. त्यानंतर काय, मसल मास डिक्लाइन होतं. 30 नंतर आपल्या बॉडीच्या एजनुसार 1% टू 10% प्रमाणे वेट मसल लॉस होतो. मसल्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ अवर बॉडी. जसं ही बिल्डिंग ब्लॉक्स म्हणजेच विटांनी बनलेली असते, तशी आपली बॉडी आपल्या मसलच्या विटांनी बनलेली असते आणि त्याच विटा ढासळायला चालू होतात 30 नंतर. हा रिसर्च आहे. म्हणून आपलं मेटाबॉलिझम स्लो होतं आणि आपली मेटाबॉलिझम स्लो झाल्यामुळे आपल्याला थोडंही जास्त, अगोदर मी 4 भाकरी खात होतो तरीही माझं वेट वाढलं नव्हतं. कॉन्स्टंट माझं 30 पर्यंत 50-52 वजन होतं आणि अचानक डिलिव्हरी किंवा लग्नानंतर वेट वाढलं. अशा मी बऱ्याच पेशंट्समध्ये बघतो. तर त्याचं मेन कारण आहे आपला BMR कमी, आपला बेसिक मेटाबॉलिक रेट जो आहे तो कमी होतो, मसल डिक्लाइन होतात. त्यामुळे थोडंही खाल्लं तर आपलं फॅटमध्ये कन्व्हर्ट होतं. कारण बॉडीची डिमांड कमी होते. डिमांड कमी झाली, परंतु आपण जेवण तर तेच राहिलेलं असतं. म्हणून काय होतं, बॉडी ही काय करते, स्टोअर करायला चालू होते. हे एक कारण आहे. त्यानंतर स्ट्रेस. कारण TC नंतर स्ट्रेस पीक लेवल असतो. TC पर्यंत आपण स्ट्रेस हा धुव्वे में उडाएंगे इतक्या लेवलनं इझी घेतो. परंतु 30 नंतर मग लग्न असतं, लग्नानंतर मुलं बाळं असतात आणि त्यानंतर आपल्याकडं घरामध्ये आपल्याला एवढं गुरफटून जातो, जिम्मेदारी येतात, जबाबदाऱ्या येतात, त्याचं ओझं आपल्याला वाटतं आणि हा प्रत्येक फायनान्शियल स्ट्रेस असतो, रिलेशनल स्ट्रेस असतो, पुन्हा आपल्या सोशल स्ट्रेस असतो, फॅमिली, फ्रेंड्स यांचा स्ट्रेस जास्त असतो आणि जॉब्स रिलेटेड स्ट्रेस असतो. त्यासोबतच मेंटल आणि फिजिकल स्ट्रेस जास्त वाढतो. म्हणून कॉर्टिसॉल हार्मोन जे आहे ते वाढतं आणि कॉर्टिसॉल हार्मोन हे फॅट मेकिंग हार्मोन म्हणलं जातं. तर त्यामुळे आपल्याला स्ट्रेस वाढल्यामुळे आपलं वजन सुद्धा वाढतं. त्यानंतर काय होतं, झोप सुद्धा
कमी होते. काही वेळेस इर्रेग्युलर झोप येतो. स्ट्रेस वाढला की झोप कमी होते. तेही एक इर्रेग्युलर स्लीप, नाईट शिफ्ट असतात कोणाच्या. काही रात्री मुलं असतात छोटी-छोटी, तर त्यावेळेस झोप कमी झालेली असते आपली मुलांच्या ह्याच्यामध्ये. पुन्हा सकाळी 5:00ला कुणाची मुलांची स्कूल असते, त्यामुळे आपल्याला झोप कमी होते. रात्री घरी उशिरा येतात काही घरचे जे काही माणसं आहेत किंवा जॉबवरून यायला उशीर होतो, म्हणून झोप कमी होते. अशा वेगवेगळ्या कारणांनी. कारण स्लीप हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा. म्हणजे 3 पिलर्स आहेत आपल्या बॉडीचे. नंबर 1 आहे म्हणजे फिजिकलमध्ये. काय आहे पिलर? फिजिकल म्हणजे शरीरासाठी. जसं शरीराचे हे पोल आहेत. नंबर 1 आहे बॉडीचे. डायट म्हणजे आपण काय खातो याच्यावर आपल्या शरीराची रचना ठरते. आता आपण म्हणलं की बिल्डिंग ब्लॉक्स आपल्या बॉडीचे प्रोटीन आहे. त्यानंतर वर्कआउट आपण किती मूव्ह करतो, तर हे सगळं कमी होतंय. डायटकडे लक्ष राहत नाही. तुमची मूव्हमेंट कमी होते आणि स्लीप. आपण बघा एव्हरेज एज जर 100 इयर पकडलं तर झोप किती 30 ते 33 वर्ष. आपण जर लाईफ एक्सपेक्टन्सी 33 वर्ष पकडली, तर झोप किती वर्ष असते? ते आपलं 100 वर्ष जर लाईफ एक्सपेक्टन्सी पकडली आपली, तर 30 ते 33 वर्ष आपल्याला झोपेसाठी ईश्वराने दिलेले आहेत. म्हणून झोप कमी झाली, की ह्या दोन्हीही गोष्टी ड्रॉप होतात. आलं लक्षात? त्यानंतर झोप झाली. त्यानंतर पोर्शन साइज आणि कॅलरी डेन्स फूड वाढते. कारण तुम्ही जॉबला असता, काहीही खाण्याची इच्छा होते. थोडासा पैसा आलेला असतो म्हणून आपण Zomato वगैरे आपण इन्स्टॉल केलेलं असतं. मग क्रेव्हिंग, स्ट्रेस याच्यामध्ये चॉकलेट्स, आईस्क्रीम, पिझ्झा हे आपलं पोर्शन आणि कॅलरी डेन्स फूड वाढतं. ते सुद्धा एक कारण आहे आपल्या. तर हे तुम्ही लक्षात घ्या आणि आपण याला काय करू 1, 2, 3, 4 असे नंबर्स देऊत. म्हणजे तुम्ही काय करायचं यापैकी तुमचं कुठलं आहे वेट वाढण्याचं तो नंबर लिहायचा आहे. मग वीकेंड कॅलरी आहेत. आपल्याला पार्ट्या थोडंसं आठवडाभर खूप स्ट्रेसफुल गेलेला असतो. त्याच्यामुळे मित्रांसोबत वीकेंड पार्टीज जे हॉटेलचं फूड आहे, पाम ऑइल असतं त्याच्यामध्ये. जास्त ऑइल असल्यामुळे कॅलरी डेन्स असतं फूड. गोड खाण्याची सवय म्हणजे इच्छा होते. कोणी-कोणी अल्कोहोल घेतं आणि सोशल ईटिंग दुसरे खातायत हे फूड. टीव्हीवर दाखवलेलं आहे. सोसायटी सांगते की हे तुम्ही पिझ्झा खाल्ला पाहिजे, बर्गर खाल्ला पाहिजे, तरच मॉडर्न असतं. त्यासोबत ड्रिंक केली पाहिजे, अल्कोहोल घेतलं पाहिजे, तरच आपण मॉडर्न म्हणले जाऊ, या सोसायटीमध्ये टिकू. म्हणून सोशल ईटिंग सुद्धा होते आणि आठवडाभराचे कमी खाल्लेलं एकाच दिवशी आपण 2-2, 2,500 हजार कॅलरी खातो. तर त्यामुळे सुद्धा तिसरीनंतर वेट वाढतं. बिझी लाईफस्टाईल आहे. एक्सरसाइजला टाईम नाही, मील प्लॅनिंग नाही. जे दिलं डब्यामध्ये जे असेल त्यावेळेस खायचं, कधी नाही. ह्या सगळ्या स्ट्रेसमध्ये, बिझी लाईफस्टाईलमध्ये आपल्याला वेट वाढतं. आता तुम्ही म्हणजे आपण म्हणत होतो की मी पूर्वीसारखंच खातोय, पण माझं शरीर पूर्वीसारखंच युटिलाइज करतंय का? कारण तुम्ही एकदम बिझी म्हणजे बसून आहात. म्हणजे नुसतंच बिझी आपल्या ब्रेनचे काम 150 वर्षापासून फक्त ब्रेनचं काम वाढलंय आणि आपल्या अलीकडे 40 वर्षापासून आपल्या भारतामध्ये, बाकीच्या कंट्रीमध्ये 150 वर्षापासून ज्यावेळेस यांत्रिकीकरण आपण खूप आता यांत्रिकीकरण झाल्यामुळे आपल्याला जास्त कामं नाहीत. आता तर एआयमुळे आणखीन कामं कमी झालेली आहेत. म्हणून मी पूर्वीसारखंच खातोय. म्हणजे मी जेवढं अगोदर 2 भाकरीच खात होतो, 2 चपात्या खात होतो. आताही तेवढंच खातोय, पण पूर्वी वाढत नव्हतं, आता वाढतंय. तर त्याच्या पाठीमागचं हे कारण आहे, हे सगळे वरचे. तर तुम्ही पटपट टाइप करा आता. मी बघतोय की तुमचे 1, 2, 3, 4, 5, 6 पुन्हा बऱ्याच वेळेस काय असतं क्रॅश डाएट. कोणी-कोणी क्रॅश डाएट केलेलं असतं, पुन्हा वाढतं. हे पण 7वं कारण असू शकतं. 8वं कारण आहे रॉंग मेंटर. कोणाकोणाला चुकीचा सल्ला मिळालेला असतो. माझ्या मैत्रिणीनं हे घेतलं म्हणून मी केलं होतं, पुन्हा वाढलं. तर किंवा एखादा कोच असतो, तो काहीतरी त्याचे फंडे सांगतो, क्रॅश डाएट देतो, त्याच्यामुळे सुद्धा वाढलं. तर ह्या 8 कारणांपैकी मी बघतोय आता मी काही नाव नाही घेणार, परंतु तुम्ही 2-3 कारण आहे. 2-3 म्हणजे स्लीप कमी आहे आणि स्ट्रेस जास्त आहे. ठीक आहे. त्यानंतर 6 पण कॉज आहे. बाकीच्यांचे काय कॉज आहेत? तुम्ही याच्यापैकी टाइप करा. जर तुम्ही हे सेशन ऐकत असाल, तर तुम्ही टाइप कराल. ओके. 2-3 सगळ्यांचं 2-3 जास्त आहे. म्हणजे आपण ह्याच्यावरून निष्कर्ष काढू शकतो. आता 2 अँड 8 स्लीप अँड 8 रॉंग मेंटर. ओके. हा 6 आहे सॉरी 2 अँड 6 आहे. क्रॅश डाएट 1 मील अ डे. एकदाच जेवण, स्ट्रेस, घरकाम, जास्त पण वॉकिंग किंवा एक्सरसाइज नाही. बघा ही किती ऑनेस्टी आहे. तर तुमचं हे इथं कमिटमेंट जे करताय, तुम्ही जे इथं ॲक्सेप्ट करताय, तुम्ही तो तुमचा स्ट्रेस व्हेंटिलेट करताय. तुम्ही टाइप करा, तुम्ही बोला. म्हणजे आता मी एक तुम्हाला छोटासा प्रयोग करू शकतो. जर तुम्ही आता इथे एवढे इंटरेस्टेड आहात, तर तुम्ही जर हेडफोन लावलेले असतील, तर मी एक छोटासा तुम्हाला माइंड आणि बॉडी याचं कनेक्शन पुन्हा तुम्हाला मी दाखवून देऊ शकतो. आता झोप नाही होत. सगळ्यांचे ह्याच्यापैकी कारणं आहेत काही जणांचे. आपल्याला फक्त शरीर हे एक हार्डवेअर आहे. आपल्याला सॉफ्टवेअर आता कोणीतरी इथं बघा रेष ओढलेली आहे. आता हे मला माहीत नाही,
की हे कशी इरेज करायची, कारण माझ्या स्क्रीनवर आहे फक्त. कोणी सांगू शकतो हे कोणाकडून तरी चुकून झालेलं असेल? ड्रॅग टू मूव्ह. ओके, इथं असेल इरेजर. तर तसं कृपया करू नका. जर कारण माझा याच्यामध्ये टाइम जातो, डिस्ट्रॅक्शन्स होतात आणि मी विसरून जातो मग तुम्हाला काय सांगायचं ते. आहे. तर आपण आता थोडंसं रिलॅक्स व्हा. ही आता आपल्या कारणं आहेत, कळालेली आहेत, तर ती कारणं आपण एक-एक कमी तर करणारच आहेत. आणखीन आपल्याकडं एक 20-25 मिनिट आहेत. त्यामध्ये तुम्हाला मी एक 2 मिनिटाचं बॉडी, तुम्ही जर बोललात, तुमचा स्ट्रेस आणि तुमच्या बॉडीमधलं असणारं अधिष्ठान काय आहे, हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तुम्ही रिलॅक्स व्हा. हेडफोन असतील तर हेडफोन टाका. मी सांगतो 1 to 3 टाइम, मी ज्यावेळेस बोलेल 3 काउंट केल्यानंतर तुम्ही डोळे बंद करायचे आणि रिलॅक्स व्हा. 1, 2 अँड 3. क्लोज युअर आईज. डोळे बंद करा. सगळ्यांनी डोळे बंद केलेले आहेत. ठीक आहे. स्क्रीन शेअर. आपण एक छोटंसं आपण पॉवरफुल मेडिटेशन करूयात. एक 5 मिनिटाचं. स्पॉटलाइट रिमूव्ह करतो. श्वास घ्या. 3 खोल श्वास घ्या. 1, 2, 3. आता मी 3 to 1 काउंट करतो. 1 काउंट केल्यानंतर तुम्ही तुमचं संपूर्ण लक्ष किंवा माइंड कॉन्सन्ट्रेट करायचं तुमच्या दोन्हीही शोल्डरवर, खांद्यांवर. 3. तुम्ही पूर्ण तुमचं जे काही फोकस आहे, माइंड आहे, ते कुठं कॉन्सन्ट्रेट करणार आहात? फक्त व्हिज्युअलाइज करा, मी शोल्डरकडे जातोय तुमचं माइंड. 2 अँड 1. दोन्ही शोल्डरवर किंवा खांद्यांवर लक्ष केंद्रित झालेलं आहे. आता फील करायचंय, इमॅजिन करायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय. दोन्ही खांदे किंवा शोल्डर्स हे रिलॅक्स होत आहेत, रिलॅक्स होत आहेत. दोन्ही शोल्डरवरचे ज्या काही मसल्स आहेत, बोन्स आहेत, आर्टरी आहेत, व्हेन्स आहेत, प्रत्येक पेशी रिलॅक्स होत आहे. फील दॅट रिलॅक्सेशन. तुमच्या खांद्यावर असणारं जबाबदारीचं ओझं हे निघून जात आहे. मी 1 to 5 काउंट करतोय. जसा जसा काउंट वाढत जाईल तसे तसे शोल्डर्स पूर्ण रिलॅक्स होतील आणि जबाबदारीचं ओझं हे प्रत्येक काउंट गणिक निघून जाईल. 1. डीप रिलॅक्सेशन. सोडून द्या शोल्डर्स. एकदम सैल ठेवा. हलके वाटतायत, जाणवणार सुद्धा नाही आहेत. 2. आणखीन डीप रिलॅक्सेशन. रिलॅक्स. 3. रिलॅक्स. एकदम रिलॅक्स. सोडून द्या. आणखीन ड्रॉप होत आहेत शोल्डर. टाईट आहेत, आणखीन थोडेसे ड्रॉप करा. रिलॅक्स करा. पूर्ण ओझं निघून जात आहे. 2, 4. बघा आणखीन सैल होत आहेत. अँड 5. कम्प्लीट शोल्डर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या याच्यावर सोडून द्यायचे. जाणवणार पण नाही आहेत. इतकं रिलॅक्स फील होत आहे, इतकं रिलॅक्स फील होत आहे. एकदम बॉडी हलकी झालेली आहे. बघा, फील करा ते रिलॅक्सेशन. एन्जॉय दॅट रिलॅक्सेशन अँड फील द हॅपीनेस. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. टेक युअर ओन टाईम. आत्तापर्यंत इतके रिलॅक्स शोल्डर्स फील करा, फील करा. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आता मी 3 to 1 काउंट करतोय. हेच रिलॅक्सेशन घेऊन तुम्ही 1 काउंट केल्यानंतर परत तुम्ही तुमच्या रूममध्ये येणार आहेत. 3. ओके, फील करताय ते रिलॅक्सेशन डीप जात आहे. 2 अँड 1. ओपन युअर आईज. डोळे उघडा. व्हेरी गुड. आता डोळे उघडा. तुम्ही या रूममध्ये आलेले आहात. किती जणांना वाटतंय की तुमचे पूर्वीचे आपण हे रिलॅक्सेशन करण्याच्या अगोदर जर तुमचा शोल्डरचा स्ट्रेस 10 असेल, तर आता तुम्ही किती आहे याला मार्क्स द्या. 10 होता पूर्वीचा स्ट्रेस किंवा शोल्डर्सवर असणारा ताण आणि आपण रिलॅक्सेशन दिल्यानंतर
किती आलेला आहे? मग 8 आहे तर 2 नी कमी झालेले आहेत. 1 आहे तर 9 नी कमी झालेला आहे. 9 आहे तर 1 नी कमी झालेला आहे. लक्षात आलं? तर तुम्हाला हे जे टाईट होते शोल्डर्स तुम्ही ड्रॉप केल्यानंतर तुम्हाला जाणवलं, की हे माझे खांदे हे आखडलेले होते. म्हणजेच तुम्ही जरी एम-आर-आय, सीटी स्कॅन काहीही केला आणि तुमचे जर शोल्डर काहीच निघत नसेल आणि जर खांदे दुखत असतील, तर नक्की तुम्हाला कुठेतरी तुमच्या जबाबदारीचं ओझं हे जास्त वाटतंय. आणि ते ओझंच अधिष्ठान आहे शोल्डर. म्हणून तुम्ही ज्यावेळेस शोल्डर रिलॅक्स करता, त्यावेळेस ते जबाबदारीचं ओझं पण कमी वाटतं. मग ते छोटे-छोटं काम सुद्धा आपल्याला जास्त जड वाटतं. बरोबर आहे? तर बघा 7 पर्यंत आले. काही जणांचा 5 आलेला आहे, 8 आलेला आहे. तुम्हाला या एक्सपिरियन्सबद्दल काही बोलायचंय कोणाला? कोणी कोणी बोलणार आहे, की अगोदरचा ताण आणि आत्ताचा स्ट्रेस. मी म्हणत नाही, की 100% तुम्ही स्ट्रेस फ्री झालात. परंतु तुमच्या शोल्डरवर ताण होता, हे तरी तुम्ही एक्सेप्ट करताय, की मी हे रिलॅक्सेशन करण्या अगोदर मला थोडा तरी ताण होता शोल्डर लेव्हलला. तर असं तरी जाणवतंय? कोणी बोलू शकतंय? गुड. सगळे टाइप करतायत 4 आहे 4. काही जणांना जास्त ज्यांना वाटतंय, की ह्या शोल्डरचा मी छोटासा जो काही याला म्हणतात ऑटो सजेशन्स किंवा व्हिज्युअलायझेशन. तुमची बॉडी जसं तुम्ही आदेश द्याल, तशा पद्धतीनं ती ॲक्ट करण्याचा, रिॲक्ट करण्याचा प्रयत्न करते. हा एक छोटासा आपण माइंड आणि बॉडी याच्याशी रिलेटेड हा छोटासा एक्सपेरिमेंट होता. तर बऱ्याच जणांना हा एक स्ट्रेस रिलीव्हिंग होता. यानंतर बॅक टू अवर नेक्स्ट पॉइंट. आता तुम्हाला माहीत झालंय, की माझं वजन जे आहे ते कशामुळं कमी होत नाही, कमी होत नाही. तर यानंतर आपण डायरेक्ट बघणार आहोत काही सायंटिफिक फॅक्ट, केस स्टडीज. हे इथपर्यंत लक्षात आलं? आता हे एज रिलेटेड 25व्या एजमध्ये रोज चालणं असतं, ॲक्टिव्ह लाईफस्टाईल, वेट स्टेबल असतं, स्लीप बेटर असते, म्हणून वेट स्टेबल असतं. त्यानंतर एज 40 मध्ये काय होतं? हे आता सिटिंग आहे, आपण ह्याच्यावर चर्चा केली. आता थर्ड पॉइंट आहे, आपल्याला डाएट. मी जसं सांगितलं हे 3 पॉइंट महत्त्वाचे आहेत. कोणते-कोणते? डाएट आहे, वर्कआउट आहे आणि स्लीप आहे. पण आपण डाएट म्हणजे काय? एकदम स्ट्रिक्ट डाएट पकडतो. मी काहीही गोड खाणार नाही किंवा मी कधीच काही खाणार नाही. म्हणजे कधीच काही एखादं चीट मील करणार नाही. पण तसं डाएट नाही. कन्सिस्टंट डाएट शुड बी स्ट्रिक्ट डाएट नाही, परंतु याला आपण सस्टेनेबल डाएट म्हणू किंवा याला सस्टेनेबल डाएटला शाश्वत म्हणू. शाश्वत म्हणजे जे की जास्त दिवस चालतं. मी जर सांगितलं तुम्हाला, की तुम्ही सकाळी फळं खा, दुपारी पनीर खा आणि संध्याकाळी सोयाबीन खा. येस, तुमचं वेट लगेच कमी होणार आहे, मला माहिती आहे. परंतु तुम्ही किती दिवस खाल? 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने, 3 महिने. आयुष्य काय 3 महिने, वर्ष, 3 वर्ष खाल. त्याच्यानंतर नाही खाऊ शकत. दॅट इज नॉट सस्टेनेबल डाएट. म्हणून आपण स्ट्रिक्ट डाएटवर बिलीव्ह करत नाही. आपण 10 दिवस स्ट्रिक्ट डाएट करू. त्यानंतर काही कारणास्तव कोणाचं लग्न आहे, कोणाचे काही कार्यक्रम आहे, तर आपण असे क्रॅश डाएट, हे काही खराब डाएट नाहीयेत, परंतु आपल्यासाठी ज्यांना रोज काम आहे, स्ट्रेस आहे, तर त्यांच्यासाठी प्रत्येक मीलमध्ये प्रोटीन ठेवायचं आहे. सोपा फंडा आहे. म्हणजे डाळ प्रत्येक मीलमध्ये ठेवा व्हेजिटेबलवाल्यांनी. नॉन व्हेजवाल्यांनी एका मीलमध्ये एग्स ठेवा, दुसऱ्या मीलमध्ये डाळ ठेवा. त्यानंतर होल ग्रेन्स म्हणजे ब्रेड, बिस्किट्स हे वापरायचे नाहीत. ब्रेड, बिस्किट्स. आता आपण जर म्हणलं, की सस्टेनेबल डाएट ह्याच्यात काय खाऊ नये हा महत्वाचा आहे. नो हा शब्दच महत्वाचा आहे. तर एवढं जरी तुम्ही अव्हॉइड केलं, एक्सेस EXCE हा शब्द खूप महत्वाचा आहे. ऑइल कमी खा, शुगर कमी खा आणि सॉल्ट्स म्हणजे मीठ कमी खा. शुगर म्हणजे शुगरचे पदार्थ, ऑइल म्हणजे तेलकट आणि मीठ कमी खा. तुमचे अर्धे आजार इथं कमी होण्यासाठी मदत होणार आहेत. हे लक्षात घ्या. त्यानंतर हॉटेल हे कमी करा. हॉटेलमध्ये जास्तीत जास्त फूड काय असतं? कंटॅमिनेटेड असू शकतं. त्यासोबतच ऑइली असतं. कारण तुमच्या 1 ग्राम ऑइलमध्ये 9 कॅलरी असतात आणि 1 ग्राम कार्ब म्हणजे चपातीमध्ये 4 कॅलरी असतात. बघा, म्हणजे 1 चमचा, 1 स्पून ऑइल जरी जास्त गेलं, तर 135 कॅलरी होतात आणि एका चपातीमध्ये सुद्धा किती कॅलरी असतात? 120 ते 30 कॅलरी असतात. म्हणजे आपण काय करतो? मी एकच चपाती खाते म्हणून आपण म्हणतो एकच चपाती आणि खातो किती? हे जर खाल्लं जास्त, आपलं ऑइल 1 स्पून जरी जास्त गेलं, तर 2 चपात्या झाल्या. मग आपण म्हणतो मी एकच चपाती खात होते तरी वेट वाढतंय. तर इथं जास्त जाऊ शकतं. म्हणून आपण प्रोटीनचे सोर्सेस डाळ, स्प्राउट्स, पनीर, कर्ड, फिश हे सगळे वापरणं गरजेचं आहे. होल फ्रूटमध्ये ज्युसेस हे न घेता ज्युसेस
आपण अवॉइड करायचे, होल फ्रुट्स घ्यायचे, फळं खायची. बऱ्याच वेळेस आम्ही तर संत्री खाल्ली, संत्रीचा ज्यूस पिला, ज्यूसमध्ये फायबर्स जात नाहीत म्हणून ते साखर आहे. म्हणून आपण होल फ्रूट खा, ज्यूस खाऊ नका. हायड्रेशन मेंटेन, पाणी बरोबर ठेवा ह्याच्यामध्ये पाण्याचं. आणि फेवरेट फूड कम्प्लिटली बंद करायचं नाही. मला एखादी आईस्क्रीम खाल्ली म्हणजे आईस्क्रीम मरत नाही किंवा विष नाहीये. तुम्ही फक्त इन्ग्रेडियंट चेक करा. मी पण आईस्क्रीम खातो, परंतु जी डेअरी प्रोडक्ट असणारीच आईस्क्रीम, ज्याच्यामध्ये पाम ऑइल नाही, अशी आईस्क्रीम तुम्ही आठवड्यातून एखाद्या दिवशी बाकी कॅलरी मी जर आईस्क्रीम खाल्ली तर मी राईस खात नाही, मी चपाती अर्धी खातो, म्हणजे तुम्ही कॅलरी मॅनेज केल्या. अशा पद्धतीने आपण सिम्पल डाएट घेऊन फेवरेट फूड कम्प्लिटली बंद न करता सुद्धा पोर्शन आणि आईस्क्रीम खाल्ली की 1-1 किलो खातात माझ्याकडे, मी बघितलेलं आहे. अर्धा-अर्धा किलो, पाव-पाव किलो. पोर्शन कंट्रोल करा ना. फ्रिक्वेन्सी कंट्रोल करा. मी अगोदर रोज चहा पित होते, 3 दिवस पित होतो, तर 3 वेळा, तर मी 2 वेळा करा. पुढच्या महिन्यामध्ये 1 वेळा करा. फ्रिक्वेन्सी कमी करा. पुन्हा त्यातली शुगर कमी करा. अशा पद्धतीनं हे करा. कॅलरी डिफिसिट विदाऊट न्यूट्रिशनल डिफिशियन्सी. बऱ्याच वेळेस काय होतं, कॅलरीचा डिफिसिट राहा, परंतु न्यूट्रिशन डिफिशियन्सी ठेवा. तुम्हाला खायला दुसऱ्या पदार्थ घ्या. म्हणजे शेंगदाण्याऐवजी तुम्ही बदाम वापरा. त्यानंतर भाताऐवजी तुम्ही चपाती थोडीशी खा. भात अर्धा कमी करा, फुल खात असाल तर. अशा पद्धतीनं डाएट मेंटेन करा. आणि हाऊ टू लूज वेट विदाऊट हेवी जिम. हेवी जिम करण्यापासून म्हणजे समजा होत नाही. ज्यांना जिम करतायत दॅट इज गुड. मी असं म्हणत नाही की जिम हे खराब आहे. जे करू शकतात त्यांनी केलंच पाहिजे. ज्यांना करत नाहीयेत त्यांना पण मी सल्ला देईल की तुम्ही जिम जर कराल तर आणखीन चांगलं होईल. त्यासोबत ॲरोबिक्स, झुंबा हे जे काही वर्कआउट्स आहेत, हे सुद्धा तुमच्या आजूबाजूला क्लासेस असतील तर ते केलेले चांगले राहतील. परंतु ते नाही केलं तर मी काहीच करणार नाही, असं करणं म्हणजे आपल्याला शिक्षा देणं आहे. कळालं तुम्हाला? मग ज्यांना जमतच नाही, ज्यांचा खूप स्ट्रेस आहे आणि काहीही कारणास्तव जवळ क्लास नाहीये, तर त्यांनी नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस हा नीट करायचा आहे. आपण जे काही चॅलेंज घेतो त्याच्यामध्ये ह्या ऍक्टिव्हिटी टाकतो. मग याच्यामध्ये काय काय ऍक्टिव्हिटी असू शकतात? 10 मिनिट वॉक आफ्टर मील. तिथं काय तुम्ही घरी बस उभा राहून, मी इथं सुद्धा एक्सरसाइज एका माझ्या एवढ्या छोट्या चेंबरमध्ये करू शकतो. मी उभा राहून मी हाय नीज करू शकतो जाग्यावर. मी ब्रश करताना हाय नीज करू शकतो. दॅट इज एक्सरसाइज आहे ना. मग अशा पद्धतीच्या एक्सरसाइजेस शोधून काढा. तुम्ही ज्यावेळेस स्वयंपाक करताना तुम्ही पाय खालीवर करा, हात चालू आहेत, तर ते सुद्धा एक एक्सरसाइज किंवा आपली नॉन मुवमेंट्स पाहिजेत. WHO काय म्हणतं की तुम्हाला मुवमेंट पाहिजेत बॉडीमध्ये. कंटिन्युअस जर मुवमेंट असतील तर तुम्ही ते वर्कआउटमध्येच काउंट होतं. मग काय होतं, गाडी तुम्ही भाजी आणायला गेलात तर गाडी थोडी बाजाराच्या थोडं दूर लावा आणि वॉक करत जा. स्टेअर्स वापरा. 10व्या मजल्यावर असाल तर 4 मजल्यापर्यंत जा, 2 मजले चालून जा. पुन्हा ब्रेक सिटिंग एव्हरी 30-60. सोफ्यावर पडून मालिका बघण्यापेक्षा 30-30, 40 किंवा एका तासानंतर तुम्ही वॉक करत बघा, उभा राहून बघा, झोपण्यापेक्षा बसून बघा. म्हणजे तुम्ही आहे त्या ऍक्टिव्हिटीपेक्षा थोडीशी ऍक्टिव्हिटी वाढवायची आहे. समजताय? जर तुम्ही या गोष्टीबद्दल ही नीट बद्दल डेली स्टेप टार्गेट ठेवा. तुम्हाला एक 7K स्टेप्स तरी झाल्या पाहिजेत. आता प्रत्येकाकडे स्मार्ट वॉच 1000-1500ची तुम्ही तिथे इन्व्हेस्ट करा. स्मार्ट वॉचमध्ये इन्व्हेस्ट करा. तिथे काय होतं, गेमिफिकेशन होतं. मी आज 7,000 कंप्लीट ते दाखवतं कंटिन्युअस, तुमच्या किती स्टेप्स झालेले आहेत ते. तर त्यामुळे तुम्हाला लक्षात येतं की मला आणखीन करायचे आहेत, आणखीन करायचं. हाऊस होल्ड वर्क आहे, तर कामाला जरी बाई असेल तरी तिला हातभार लावणे किंवा हाऊस होल्ड वर्क करणे. वॉकिंग व्हाईल टॉकिंग. आपण फोनवर ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस तुम्ही वॉक करत बोला. ह्या छोट्या छोट्या जर गोष्टी केलात ना, तर तुमचे 200 ते 250 कॅलरी बर्न होतात दिवसाच्या. आणि एक्सरसाइज जे करतात त्यांना विचारा, तुमच्या एका तासामध्ये तेवढ्याच कॅलरी बर्न होतात. मग तुम्हाला घरी सुद्धा करू शकता. मग काय, फॅट लॉस फक्त ट्रेडमिलवर होत नाही, दिवसभर किती मूव्ह करता यावर सुद्धा फरक पडतो. आणि काही वर्कआउट सुद्धा घरी आपण करू शकतो, ज्याचं इक्विपमेंटची गरज नाही. स्क्वॉट्स आहे, मी बहुतेक कुठेतरी लिहिलंय. स्क्वॉट्स आहेत, त्यानंतर पुशअप्स आहेत, पुलअप्स आहेत, आणि घरी वॉक करू शकता. पुन्हा स्ट्रेचिंग बँड आहेत, तर ते बँड पुश करू शकता. 1 लिटर बॉटलनी सुद्धा आपण खालीवर बॉटल केलं तरी तुमची कॅलरी बर्न होणार आहेत. म्हणजे आहे त्याच्यापेक्षा बसून राहायचं नाही, तर तुम्ही हे वर्कआउट करू शकता. आता ह्याच्यानंतर मसलचा म्हणजे मसल म्हणजे आपल्या मेटाबॉलिक इन्शुरन्स आहे. जर मसल कमी झाल्या तर आपली बॉडी ही डिक्लाइन होणार आहे, स्ट्रेंथ कमी होणार आहे, बोन डेन्सिटी कमी होणार आहे. तुम्ही जे काही जॉईंटला लोड येणार आहे त्यासोबतच हार्मोनल इम्बॅलन्स सुद्धा होतो मसल कमी झाल्यानंतर. म्हणून आपण हेवीच करावं असं नाही, परंतु मसल प्रिझर्व करण्यासाठी थोडा तरी मसलला लोड द्यावा लागेल. मग आपण स्क्वॉट्स करू शकतो. चेअरला पकडा आणि हाफ स्क्वॉट करा. पुशअप्स करू शकतो, नीवर पुशअप्स करा. किंवा आता टेबल आहे, या टेबलला तुम्ही असा एक 10 वेळेस पुश करू शकता, छोटं छोटं. तुम्ही भिंतीला पकडून वॉल पुशअप्स करू शकता, वॉलला हे करून.
आणि हळूहळू तुमची चेस्टची स्ट्रेंथ वाढू लागेल, मसल तिथल्या बिल्ड व्हायला चालू होतील. प्रॉपर डाएट. लंजेस करू शकता. आपण एक पाय पुढं आणि एक पाय मागं घेऊन हलकसं थोडंसं खाली हिप डाऊन केलं तर हा, आणि हिप हिंज जाऊ दे. आहे, कोर एक्सरसाइज. तर याच्यापैकी कुठल्याही एक्सरसाइजेस तुम्ही आता एक्सरसाइजेस कुठल्या केल्या पाहिजेत? FARB म्हणजे फ्लेक्सिबिलिटी, थोडासा योगा करा, स्ट्रेचिंग करा. तुम्ही आहेत त्या चेअरवर स्ट्रेच करू शकता. त्यानंतर एरोबिक्स म्हणजे वॉकिंग करा. वॉक करताना थोडंसं स्लो, थोडं फास्ट, स्लो फास्ट. दॅट इज एरोबिक ऍक्टिव्हिटी. रेजिस्टन्स आता सांगितल्याप्रमाणे बॉडीचं वजन वापरा तुमच्या यासाठी. वॉक करताना, तुम्ही स्क्वॉट करताना, बसताना, अगदी चेअरवर बसणं उठणं हा सुद्धा एक एक्सरसाइज आहे. आणि बॅलन्स. नंतर बॅलन्स जाऊन कितीतरी लोक पडतात, फ्रॅक्चर होतात आणि ते कायमचे अधू होतात, उठत नाहीत. म्हणून बॅलन्स सुद्धा आपल्याला एका पायावर उभा राहा चेअरला पकडून आणि हळूहळू तुम्हाला 8 दिवसानंतर लक्षात येईल की चेअर सोडली तरी मी एका पायावर 1 मिनिटापर्यंत उभा राहू शकतो. हे तुमच्यासाठी आज टास्क आहे. मला तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये जे आहेत तर त्यांनी ते किंवा माझा हा नंबर आहे तो नंबर लिहून घ्या. या नंबरवर तुम्ही मला मेसेज हे करा 8380981100. तुम्ही मेसेज करा की मी आता बॅलन्स त्याच्यामध्ये करतोय. सापडा पडला ठीक मग. आहे. तुम्ही आता चेअरला पकडले, त्याच्यामध्ये एक पाय वर दादापर्यंत करा त्याच्यामध्ये आणि साप किती वेळ तुम्ही बॅलन्स करताय, हा होत नाहीये, ठीक आहे, तुम्ही चेअर पकडा. 8 दिवस जर चेअर पकडत पकडत हळूहळू चेअर सुटते आणि 30 सेकंद तरी मिनिमम बॅलन्स व्हायला पाहिजे. हे आपण येत्या 8 दिवसाचं टार्गेट ठेवतो. मी पुढचं ह्या रविवारानंतर जे सेशन घेईल त्यावेळेस तुम्ही मला आन्सरेबल राहायचं किंवा मला याच्यावर व्हॉट्सअपला तुम्ही येस आय डिड इट हा मेसेज टाका. तर अशा पद्धतीने आपण छोटे छोटे वर्कआउट्स करू शकतो. आणि वेट कमी करण्यापेक्षा आपल्याला बॉडी कंपोजिशन कमी करणं. बऱ्याच वेळेस काय वेट म्हणजे काय असतं, तुम्ही बऱ्याच वेळेस मसल चांगले असतील, वेट कमी होत नाही. मग आपण सारखं रोज काट्यावर जातो आणि फॅट कमी होते, इंचेस कमी होतात. दॅट इज ऑल्सो गुड वेट लॉस. म्हणजे फॅट लॉस. वेट लॉस हा शब्दच चुकीचा आहे. त्याला फॅट लॉस हाच शब्द आहे. तुमचं वेट कमी हो नाही हो, पण फॅट कमी होणं गरजेचं आहे. मग आपण सगळ्यात महत्वाचं जसं झोप आहे. झोप नसेल तर काय काय होऊ शकतं? फटिंगनेस येतं. दुसऱ्या दिवशी फ्रेश राहत नाही. कारण झोपेमध्ये काय हिलिंग सगळ्यात जास्त कुठं होते? झोपेत होते. कारण आपल्या बॉडी दिवसभर विअर टिअर होते आणि हिलिंग जर नसेल तर आपल्याला दुसऱ्या दिवशी फटिंगनेस होतं. 12 पर्यंत तुम्ही जर नेटफ्लिक्स बघत बसलात तर 12 वाजता भूक लागणारच आहे. कारण ग्रेलिन हार्मोन त्याच्यामुळे क्रेविंग सुद्धा पर्टिक्युलर फूड, चॉकलेट्स किंवा स्पायसी खाण्याची होते. कोणाकोणाला होते? झोप नसल्यामुळे क्रेविंग होते. टाईप करा. अपेटाईट कंट्रोल डिफिकल्ट जातं आणि ऍक्टिव्हिटी सुद्धा पुन्हा दुसऱ्या दिवशी स्लगिश असल्यामुळे जाऊ दे आता कोणी जर म्हणलं चला वॉक करू, नाही आता मला झोपच येते किंवा मला आळसच आलेला आहे, मला थकवाच आलेला आहे, म्हणून तुमची बॅटरी डिस्चार्ज होईल आणि आपली ऍक्टिव्हिटी कमी होते. मग ऍटलिस्ट 6 to 7 आवर्स तरी झोप पाहिजे. 6+ आवर्स. 7 to 9 आहे, परंतु 6+ आवर्स. म्हणजे स्लीप, अपेटाईट आणि फूड चॉईसेस बदलतात म्हणून वेट वाढतं. आता सायकोलॉजी खूप महत्वाची आहे. आता आपण सांगितल्याप्रमाणे बॉडी जसं तुम्ही माइंडला विचार किंवा माइंडमध्ये जसे सॉफ्टवेअरमध्ये तुमच्या थॉट्स द्याल तशी बॉडी ऍक्ट करते. आपण जर एखादं ऍप टाकलं तर एखाद्या मोबाईलमध्ये मोबाईल सुद्धा चेंज होतो, त्याची थीम चेंज होते. तसं आपल्याला स्पीड नाही तर आपलं इंजिन चेंज करण्यासाठी आपल्याला सायकोलॉजी म्हणजे माइंड रिडिझाईन करावं लागेल. माइंडसेट बदला. आता माइंड म्हणजे कसं, मी जर इथं बघा कसा माइंडसेट असतो म्हणजे माझा आणि हा अँगल आपण जर बघितला, हे किती आहेत? किती आहे हा आकडा? बरं, मी याला जर असं केलं तर कदाचित हा हा पोर्ट्रेट दिसतोय म्हणून नाही, परंतु मी जर याला उलटं पाहिलं तर हा किती असेल माझ्यासाठी? 9. म्हणजे मी जर ह्याचा अँगल चेंज केला तर मला हा 9 पण दिसू शकतो, तुम्हाला हा 6 पण दिसेल. म्हणून आपल्याला अँगल चेंज करणं गरजेचं आहे. आपला अँगल. आपल्याला बऱ्याच वेळेस काय असतं, दुसऱ्याच्या नावाने बिलं फाडण्याची सवय झालेली असते किंवा मी आज करूच शकत नाही. आज केलं नाही, मला आता होऊच शकत नाही. किंवा आपण चालू खूप उत्साहानं आरंभ शूर असतात का? हां, म्हणजे उत्साहानं चालू करतो आणि 2-3 दिवस केल्यानंतर चौथ्या दिवशी अंग दुखायला म्हणून, कोणीतरी पाहुणा आला म्हणून, काहीतरी घरामध्ये काम आलं, सण आला म्हणून आपण बंद करतो आणि कन्सिस्टन्सी राहत नाही. आणि किंवा परफेक्शन म्हणजे कन्सिस्टन्सी इज ग्रेटर दॅन परफेक्शन. तुम्ही जसे आहात, जिथं आहात, तिथं चालू करणं गरजेचं आहे. म्हणून एखाद्या दिवशी समजा कन्सिस्टंट नाही झालं, मग आपण नाहीच होत म्हणून आपण 8 दिवस शिक्षा देतो. म्हणून आपल्याला काय करायचंय? ठीक आहे. फॉरगिव्ह युअरसेल्फ. काइंडनेस सायकॉलॉजी काय सांगते? तुम्ही जर तुमच्या शरीराबद्दल काइंड असाल, तुम्ही जर फॉरगिव्ह करत असाल, तर आपण जास्त कन्सिस्टंट राहतो. अगदी 10 दिवसापैकी 1 दिवस होणार नाही. इट्स ओके. आपल्याला काही बॉडी बिल्डिंग करायची नाही. म्हणजे नाहीतर मी आता माझं ह्या पाहुणे आले होते, मला त्यांच्यामुळे डाएट करणं झालं नाही. आता माझं कमबॅकच होणार नाही. तुम्हीच सजेशन देताय. पाहुणे आले एका दिवसासाठी. दुसऱ्या दिवशी तुम्हाला कोणी धरून पकडून ठेवलंय का? नाही. मग दुसऱ्या दिवशी का शिक्षा देताय शरीराला? म्हणून आपल्याला कन्सिस्टंट राहायचंय. ठीक आहे, 2 दिवस नाही झालं ना, तिसरा दिवस आहे ना माझ्याकडे. मी आता
व्याज मी आता हे कर्ज तर भरतीये, परंतु त्याच्यावर चक्रवाढ व्याज का भरू? आहे ना? अशा पद्धतीचा माइंडसेट चेंज करा. आज डायट ब्रेक म्हणजे पूर्ण वीक गेलो, असं म्हणायचं नाही. मी लवकर कमबॅक करतो किंवा करते असं म्हणायचं. वन मील म्हणजे काही वन मील झालं म्हणजे माझा लाईफ संपलं. इतके लाख, इतके हजारो दिवस आपल्याकडे आहेत. मग एखादा दिवस गेला म्हणजे आपण पूर्ण आठवडा घालवण्याची गरज नाही. काय म्हणायचं? गिल्ट ईटिंग करतो. आता झालंय ना, जाऊ द्या. सुटलंय ना, आता मी काही खात सुटते किंवा सुटतो. हा एक कॉमन डायलॉग असतो. असतो का नाही? एकदा माझं नाही केलं की मी आता 8 दिवस काहीही खाते. तर हा रिस्टार्ट करा. रिस्टार्ट ॲट द नेक्स्ट मील. आत्ता चेंज करा. आत्ता तुम्ही जर जेवण केलं नसेल, तर तुमची 2 चपात्या खात असाल, तर अर्धी चपाती काढून ठेवा. डाळ वाढवा. तेल असेल भाजीवर, तर भाजीवरचं तेल काढा. म्हणजे तुम्ही आत्ता ह्या नेक्स्ट मीलपासून चालू करू शकता. मी आता डॉक्टरनी सांगितलंय उद्यापासून का? तर आत्ता ही माइंडसेट ठेवा. असे आत्ताच चालू करू. त्यानंतर स्केल ऑब्झर्वेशन, कंटिन्युअस स्केल बघू नका. कंटिन्युअस तुम्ही वेट चेक करू नका. नेक्स्ट म्हणजे ऑब्झर्वेशनला वाढवा. तुम्ही तुमचे डोळे मोठे करा. आता काय ठेवायचंय? रिस्टार्ट ॲट द नेक्स्ट मील. हा आपला महत्वाचा पॉइंट राहील. आज आणि उद्यापासून तुम्हाला चालू करायचं. आता सोमवार, मंगळवार असा नाही. त्यानंतर आपली प्लेट कशी असली पाहिजे हे मी सांगितलं इथं. 1/4 प्रोटीन हे मी डाएट तुम्हाला आपल्या जर तुम्ही चॅलेंजमध्ये असाल तर तुम्हाला डाएट हे मिळणारच आहे. आता इथं किती जण चॅलेंजमध्ये आहेत हे मला थोडंसं समजू देऊत. म्हणजे मी डाएट च्या बाबतीत सांगेन तुम्हाला. चॅलेंजमध्ये आपल्या 21 डेज वेट लॉस चॅलेंज जे आहे, तर त्या चॅलेंजमध्ये जे आहेत त्यांनी येस टाइप करा. येस, येस. ओके. रुपाली मॅडम आहेत. हां, मोटोरोला. येस. ओके. ठीक आहे. बाकीचे होतील. हां. तर चॅलेंजबद्दल बऱ्याच जणांना माहीत नाही. आता तुम्हाला लक्षात आलं, हे सायकॉलॉजी सुद्धा आपल्याला चेंज करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपली थाळी अशी असली पाहिजे. हे प्रोटीनची 1/4 क्वालिटी कार्बोहायड्रेट्स म्हणजे ब्रेड, बिस्किट सोडून भात थोडासा कमी घेऊन. म्हणजे होल व्हीट म्हणजे कसं आहे, चपाती असली पाहिजे, भाकरी 1/4 आणि बाकी सॅलड असलं पाहिजे. हे मी सांगत नाही. हे कोणी दिलेली आहे? ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च सेंटर इंडियाचं. त्यांनी अशी थाळी आणि त्यासोबत गुड फॅट म्हणजे बदाम आहेत, याच्यातून मिळणारी फॅट, अक्रोड आहेत, शेंगदाणे आहेत, कारळ आहे, सूर्यफूल आहे. तर यामधून मिळणारी म्हणजे 80-20 रूल ठेवायचं. 80% ओके करा. तुम्ही 80% 7 दिवसापैकी 5 दिवस व्यायाम करा, 2 दिवस फ्लेक्सिबल राहा. करू वाटलं करा, नाही करू वाटेत, कंटाळा येतोय, तुमचं काही काम आहे, इट्स ओके. एवढ्यावर सुद्धा आपण हेल्दी राहू शकतो. आणि म्हणजे प्रत्येकाने तुम्ही करू शकताय तरी करू नका असं म्हणणं चुकीचं आहे. तुम्ही 7 दिवस पण करू शकता. परंतु ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी. मग ट्रॅक काय करायचं? आपण ट्रॅक काय करणं गरजेचं आहे? फक्त वेटच ट्रॅक करतो. तसं नाही. तुमची वेट तर ट्रॅक करणं गरजेचं आहे. तुमची वेस्ट सर्कम्फरन्स, बेंबीच्या वरून तुम्ही माप घ्या. ते किती सेंटीमीटर आहे हे महत्वाचं आहे. त्यानंतर तुमची स्ट्रेंथ वाढतीये का? किंवा इंचेस लॉस होतोय का? वेट ठीक आहे. त्यानंतर क्लॉथ फिटिंग होत असताना लक्षात घ्या, की मला थोडे काही कपडे सेल होत आहेत म्हणजे डाएट आणि वर्कआउट वर्क करतंय. स्टेप ॲक्टिव्हिटी तुम्हाला जो थकवा येत होता पूर्वी, एक थोडं चाललं की तो थकवा कमी होणे म्हणजे एनर्जी लेव्हल चेक करा. झोप माझी इम्प्रूव्ह झालेली आहे. पूर्वी झोपच लागत नव्हती, आता झोप लागतीये. पुन्हा भूक आहे, भूक मेली होती किंवा भूकच लागत नव्हती किंवा अति भूक लागत होती. तर ती भूक ही फिजिओलॉजिकल भूक. कधी-कधी स्ट्रेस आला म्हणून आपल्याला भूक लागते. मला चॉकलेट खाल्ल्यानंतरच बरं वाटतं. भांडण झालं तर मला एखादा गोड पदार्थ खाल्ल्यानंतरच पर्टिक्युलर फळ पदार्थ खाल्ल्यानंतरच बरं वाटतं. तर असं होत असेल तर ती हंगर क्रेव्हिंग सबसाईड होतायत का? मला फिजिकल हंगर आहे का? म्हणजेच आपल्याला खरं 3-4 तासानंतरच भूक लागते का? एनर्जी लेव्हल हे चेक करा. स्केल फक्त डेटा पॉइंट आहे म्हणजे फक्त वेटचा आणि तुमचं वेट जास्त आहे का नाही याचा एक छोटा फॉर्म्युला देतो चालत-चालत. काय जर मेल असतील तर तुमचं जे काही हाईट आहे, समजा माझी 160 हाईट आहे आणि माझा 100 त्यातनं मायनस करायचे. सेंटीमीटरमध्ये हाईट मायनस 100 एवढं करा. तुमचं आयडियल वेट येतं अंदाजे. आता माझं 60 वेट आयडियल आहे आणि माझं एक्झिस्टिंग वेट आहे 61. माझं 1 किलो वेट जास्त आहे. 4-5 किलो प्लस मायनस चालतं. फिमेलमध्ये थोडंसं 105 करा म्हणजे 55 इथं फिमेल असेल तर. म्हणजे तुमची हाईट इन सेंटीमीटर मायनस 100 किंवा 100 फिमेलमध्ये 105. आता तुम्ही टाइप करा तुमचं वेट आयडियल वेटपेक्षा किती जास्त आहे. आयडियल वेटपेक्षा तुमचं वेट किती जास्त आहे हे तुम्ही टाइप करा. ओके. हां. ठीक आहे. काही जणांचं 5 आहे, काही जणांचं 8 आहे, 30 किलो आहे. ठीक आहे. ओके. आता याला तुम्हाला तर लक्षात आलं, वेटचं बर्डन घ्यायचं नाही. तुम्ही स्लोली स्टार्ट करायचंय. परंतु फक्त महत्त्व काय आहे? तुम्ही स्टार्ट करणं महत्त्व आहे. आता ह्याच्यात बऱ्याच गोष्टी तुमच्या आपण कव्हर काय-काय केल्या? वेट का कमी होतं? म्हणजे वेट का कमी होण्यासाठी
काय काय अडचणी येऊ शकतात ह्या तुम्ही आपण आयडेंटिफाय केल्या, म्हणजे प्रॉब्लेम पण तुम्हाला लक्षात आला. त्याच्यासाठी आपल्याला डाएट काय घ्यायला पाहिजे होतं, वर्कआउट काय करायला पाहिजे होतं, झोप कशी करायची हे पण समजलं. त्यानंतर तुमची सायकोलॉजी सुद्धा किती महत्वाची आहे हेही आपण बघितलं. आणि आता लक्षात घेतलं की तुम्ही काय ट्रॅक केलं पाहिजे, तुमचं वेट, आयडियल वेट किती आहे हे सुद्धा बघितलं. स्ट्रेस तुमचा रिलीव्ह करणारी छोटीशी टेक्निक सुद्धा बघितली. आणि जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आता लक्षात आलेल्या आहेत, आपण काय काय शरीराला पनिशमेंट द्यायची नाही, हे एक गोष्ट लक्षात घ्या. क्लोजिंग लाईन्स लक्षात घ्या. हेवी जिम नको, मोमेंट हवा. परंतु ज्यांना जिम शक्य आहे त्यांनी करू शकतात. 1% लोक स्टडी आहे की जिम करू शकतात, करतात, करा. स्ट्रिक्ट डाएट करू नका, स्मार्ट इटिंग करा. आणि मोटिवेशन पेक्षा कन्सिस्टन्सी जास्त. आता याच्यात आपण जे काही हे सगळं अचीव्ह करताय, आता ह्याच्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. त्यासाठी हे इम्प्लिमेंट कसं करायचं हे तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला हे जाणण्याची इच्छा आहे का? इथं लाईट गेलेली आहे बहुतेक. ठीक आहे, ह्या छोट्या मोठ्या गोष्टी होतील, टेक्निकल प्रॉब्लेम येईल, परंतु मी माझं सेशन कंटिन्यू ठेवणार आहे. ऑफिसमधली बॅकअप लाईट गेलेली आहे. जर टेक्निकल काही अडचण आली, तुम्हाला आवाज वगैरे येत नसेल, तर मला तुम्ही हा, ठीक आहे. इट्स ओके. बहुतेक वायफाय कनेक्ट नसल्यामुळे मी शेअर करू शकत नाही. ठीक आहे, इट्स ओके. मी काय करतो, तुम्हाला डायरेक्ट आपण हे कसं करायचं हे आपण बघूयात. मोबाईलचं झालेलं आहे. आता काय ठीक आहे. त्याची पण बॅटरी संपली. ओके, तर ठीक आहे. तुम्हाला मी दिसेल नाही दिसेल, परंतु हे कसं करायचं हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही टाईप करा. तोपर्यंत मी टेक्निकल तुम्हाला जाणून घ्यायचं हे 21 डेज साठी तुम्ही किक स्टार्ट करू शकता. आता बऱ्याच लोकांना माहित आहे की आपण ह्या चॅलेंजमध्ये एक 21 डेज, कारण कुठलीही आपण ज्यावेळेस मुवमेंट करतो किंवा कुठलीही ऍक्टिव्हिटी करतो त्यावेळेस 21 डेज त्याला डिझाईन करणं गरजेचं आहे, वेळ लागतो एखादी सवय लावण्यासाठी. म्हणून एक 21 डेज श्रावण वेट लॉस चॅलेंज हे आपण स्टार्ट केलेलं आहे. आता ह्या चॅलेंजमध्ये, म्हणजे चॅलेंज का म्हणायचं याला, कारण तुम्ही ऍक्सेप्ट करायला पाहिजे. हे काही खूप मोठी कॉम्पिटिशन नाहीये, पण तुमच्यासाठी ते चॅलेंज आहे. माझ्यासाठी चॅलेंज काय आहे, मी एखादा अगोदर हँडस्टँड मला शिकायचं असेल तर मला ते चॅलेंज आहे, माझ्या शोल्डरची ताकद वाढवण्यासाठी मला सतत सराव करावा लागेल, ते चॅलेंज आहे. तसं तुम्हाला काही किकस्टार्ट गोष्टी चालू कराव्या लागतील. ज्यांचं आतापर्यंत वेट आता 5 किलोच्या पेक्षा जास्त आहे, त्या लोकांना जर वेट कमी करायचं असेल तर ह्या गोष्टींनी तुम्ही घरी करू शकता. परंतु आपण जर एखादा सपोर्ट घेतला किक स्टार्ट करण्यासाठी, तर तुम्ही नंतर तुमचं स्वतः वेट कमी करू शकता. मग त्याच्यासाठी मी इथं ह्या चॅलेंजमध्ये, श्रावण चॅलेंजमध्ये आपण वेट लॉसचं डाएट देणार आहे. बऱ्याच जणांना उपवास असतो, हा स्पिरिच्युअल मंथ आहे, म्हणून आपण स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटी देतोय. जसं की आपण मुद्रा थेरपीज आहे, त्यानंतर काही मेडिटेशन ऍक्टिव्हिटी आहेत. तर त्या ऍक्टिव्हिटी केल्यामुळे आपला जो स्पिरिच्युअल क्वेश्चंट आहे तो वाढणार आहे. स्वतःबद्दलचं आपल्याला जो स्व आहे, अवेअरनेस आहे, तर ती अवेअरनेस आपल्यामध्ये क्रिएट होणार आहे यामुळे. नक्कीच ही मी ग्वाही देतो. त्यानंतर आपण डाएटमध्ये उपवासाचं डाएट देणार आहेत. ज्यांना उपवास नको आहे, ज्यांना क्रॅश डाएट नको आहे, त्यांना आपण फुल मील डाएट देणार आहेत. आणि ज्यांना 1 मील घ्यायचं आहे त्यांना 1 मील सुद्धा डाएट राहणार. म्हणजे एकदम फ्लेक्सिबल 3 डाएट दिले जातील, जेणेकरून तुमचा वेट लॉस होण्यासाठी मदत होणार आहे. डेली ऍक्टिव्हिटी, आतापर्यंत आपण ऍक्टिव्हिटी देत नव्हतो, परंतु शिला मॅडम ह्या फिटनेस कोच आहेत, एक्सपर्ट आहेत. त्या 10 वर्षापासून कोचिंग करतात. त्यांचं आपल्याला सेशन मिळणार आहे रोज 1 दिवस, म्हणजे आठवड्यातनं 4 ते 5 दिवस तुम्हाला मीही एक सेशन घेणार आहे आठवड्यामधून. म्हणजे तुमचं वर्कआउट होणार आहे ऑनलाईन घरी बसून. त्यासोबतच झोप चांगली राहण्यासाठी, माइंड स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी मी काही मेडिटेशन सेशन पण घेणार आहे. आता हे सगळं एक एक जर एलिमेंट केलात, तुम्हाला नुसतं डाएटसाठी, तुम्ही जर माझ्या वेबसाईटवर गेलात तर फक्त डाएट कन्सल्टेशन 500 प्लस एक डाएट, 1000 रुपये फक्त एक 30 मिनिटाच्या कन्सल्टेशनसाठी मी घेतो. मग हे 5-6 हजार रुपयाचं जो काही पूर्ण सर्व्हिसेस आहेत, कारण श्रावण महिना आहे, चॅलेंज आहे, तुम्ही माझ्यावर ट्रस्ट ठेवताय, तर मलाही वाटतंय की माझ्या जे महाराष्ट्रातील लोक आहेत, मराठीतून बरेच क्लास, सगळे हे कोचेस कुठले आहेत, बाहेरच्या
स्टेटमधले आहेत, इंग्लिशमधून बोलतायत, हिंदीमधून बोलतायत, त्यांना डाएट महाराष्ट्रीयन माहीत नाही, तरीही ते लोक त्यांच्या ह्याच्यात आपण जाऊन एनरोल होतोय. त्यांना 10-10 हजार रुपयाच्या फिटर फ्लाय सारख्या वेगवेगळ्या कंपन्या आपल्याकडून घेत आहेत, पैसे घेत आहेत. तर मला वाटते की मीही काहीतरी आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी किक स्टार्ट करण्यासाठी, कंपल्सरी नाहीये, तुम्हाला जर खरंच स्टार्ट करायचंय माझ्या मेंटरशिपमध्ये, तर तुम्ही फक्त हे 699 रुपीजमध्ये, ज्यांनी भरलेले आहेत पैसे त्यांना माहिती आहे की हे 699 रुपीज पेक्षा फक्त एक सेशन पण झालेलं आहे. म्हणजे एक सेशन सुद्धा तुम्हाला हजार रुपये आपण फीस देऊन सुद्धा इन्फॉर्मेशन किंवा एवढं नॉलेज आपण देतोय. तर असे मी लाईव्ह सुद्धा घेणार आहे, तुम्हाला डायरेक्ट इंटरॅक्ट करणार आहे. तुमचे प्रश्न तुमचं कुठलाही क्वेश्चन आता तुम्ही विचारा, मी तुम्हाला त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हे सगळं 21 दिवस रोज व्हॉट्सअपच्या थ्रू आपण करणार आहोत. आणि यामधून नक्कीच म्हणजे आतापर्यंतचा जर तुम्ही अनुभव बघितला, आमचे जर रिव्ह्यू बघितले, तर कोणी केलेला असेल तर तुम्ही सांगू शकता याच्यामध्ये, म्हणजे कोणी आहे का नाही मी बघितलं नाही. आपल्या ज्यांनी अगोदर चॅलेंज केलेलं आहे, तर तुम्ही गुगल रिव्ह्यू बघा, आपले व्हिडिओज आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 21 दिवस सपोर्ट मिळणार आहे. आणि नक्कीच 1 ते 5 किलो 1 ते 5 किलो वेट कमी होणार आहे. मी डायरेक्ट कोणाचं 7 पण झालेला आहे, परंतु मिनिमम 1 किलो, कारण प्रत्येक बॉडी ही युनिक असते. तुम्ही किती फॉलो करताय, तुमचं जेनेटिक स्ट्रक्चर कसं आहे, तुमचे बॉडी कुठल्या टाईपचे आहे, एंडोमॉर्फिक आहे, मेझोमॉर्फिक आहे, एक्टोमॉर्फिक आहे, त्यानंतर तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड कसा आहे, फॅमिली स्ट्रक्चर कसं आहे, म्हणजे फॅमिली हिस्ट्री कशी आहे, तुमची करंट सिच्युएशन काय आहे, तुमचे किती वेट आहे, यानुसार प्रत्येकाचं वेट व्हेरिएबल कमी होतं. म्हणून 1 ते 1, जसं मॅथमध्ये 2 + 2 = 4 होतं, तसं बॉडीमध्ये 2 + 2 = 22 सुद्धा होऊ शकतं. कारण प्रत्येकाची बॉडी एकच फूड प्रत्येकाला वेगवेगळं ऍक्ट करतं. एक केळी जर 10 जणांना दिली तर काही जणांना खूप एनर्जेटिक वाटेल, काही जणांना सर्दी होईल, काही जणांना काही जणांना खूप ऍसिडिटी होईल, काही जणांची ऍसिडिटी जाईल. म्हणजे एकच फूड प्रत्येक बॉडीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं ऍक्ट सुद्धा करतं. आता योगा 21 डेज में लॉस झालंय. व्हेरी गुड. ज्योती मॅम तुम्ही केलेलं आहे. 3 किलो वेट ज्योती मॅडमनी 21 डेजमध्ये कमी करून दाखवलं होतं, केलं होतं. आता हे खूप त्यांचे प्रयत्न आहेत आणि आपण फक्त गाईड करतोय. त्यानंतर योगा सेशन पण घेणार आहेत का? हो, त्याच्यामध्ये वर्कआउटमध्ये काय कधी झुंबा असेल, कधी योगा असेल, अप्पर बॉडी, लोअर बॉडी किंवा कोर, अशा पद्धतीने आम्ही डिझाईन केलेले आहेत वर्कआउट्स. आता हे नुसते वर्कआउट जरी तुम्ही 1 महिना लावलं तरी तुम्हाला 1000 रुपये कुठेही द्यावे लागतात. तर एवढ्या कमी पैशामध्ये, कारण ह्याचं कारणच आहे की तुमचं किक स्टार्ट व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही उठले पाहिजेत. तुम्हाला जे कधीच व्यायाम केले नाही त्यांनी व्यायामासाठी उठले पाहिजेत. ज्यांनी कधी डाएट केलं नाही त्याबद्दल डाएटबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे. हा हेतू या चॅलेंज मागचा आहे. कारण मला याच्यातनं पैसे मिळू शकत नाहीत, किंवा मिळवण्यासाठी मी एवढं पोटतिडकीने का सांगतोय, कारण तुम्ही फिट राहिले पाहिजेत. आणि तुम्हाला पण लक्षात आलं पाहिजे की एक व्यक्ती होता, एक डॉक्टर, आणि त्यांनी आपल्याला फिट करण्यासाठी प्रयत्न केलेत. शरीर धर्म आणि शरीर कर्म वेगवेगळे आहेत. कसं, शरीर धर्म म्हणजे तुम्हाला बरेच वेळेस दुसरी जी कामं आहेत, तुम्ही पैसा आहे तो त्याच्यासाठी माणसं लावू शकता, ते इतरांना आउटसोर्स करू शकता. परंतु शरीर कर्म म्हणजेच काय आहेत, समजा भावना आहेत, तुम्हाला रडायचंय, तुम्ही रडायला माणूस लावू शकत नाही. तुम्हाला वॉशरूमला जायचंय, माझं वॉशरूमला जाऊन ये असं म्हणू शकतो का आपण? हे शरीर कर्म आहे. व्यायाम करायचा आहे, तुम्ही लाखोपती जरी असाल तरी तुम्ही दुसरा व्यक्ती तुमच्या व्यायामाला लावू शकत नाही. तुम्हाला फक्त गाईड करणारा माणूस लावू शकता, परंतु तुमचा व्यायाम दुसरा पैसे देऊन करू शकत नाही. म्हणून हे स्वतः तुम्हालाच करायचंय. परंतु एक करेक्ट गाईड जर असेल तर तुम्ही ते शरीर कर्म प्रॉपरली करणार आहात. तुमच्या इमोशन्स मॅनेज होणार आहेत, तुमचं शरीर किकस्टार्ट होणार आहे, एक स्ट्रेंथनिंग वाढेल तुमच्या शरीराची. त्यासोबत तुमचा स्ट्रेस मॅनेज कसा करायचा? स्ट्रेस प्रत्येकाला आहे, जो लाईव्ह आहे, जो जिवंत आहे, तो स्ट्रेसमध्ये असतोच. मग तो स्ट्रेस प्लस मायनस कोणी घेतं, कोणी मॅनेज करतं. तर तो मॅनेज आपण करायला शिकायचंय. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्यात. ज्यांना असं वाटतंय की ह्या चॅलेंजमध्ये मी पार्टिसिपेट व्हायला पाहिजे, अशाने फक्त येस टाईप करा. मी तुम्हाला कशा पद्धतीने चॅलेंज करायचं, एनरोल व्हायचं हे सांगतो. ज्यांना वाटते की मी हे चॅलेंजमध्ये स्टार्ट करून आपण बरेच वेळेस हॉटेलमध्ये जातो. तुम्ही आज दिवसभरामध्ये विचार जरी केला तरी अननेसेसरी कितीतरी आपले पैसे गेले असतील. परंतु आपण बऱ्याच वेळेस महाराष्ट्रीयन मेंटॅलिटी काय असते? नाही, मला फ्री मिळतं का? पण इफ यू पे द मनी, देन ओन्ली यू कॅन पे द अटेन्शन. जर तुम्ही नॉमिनल पे करताय तर त्याच्यासाठी आहे. हे अटेन्शन तुम्ही कधी जर काही पैसे पे केले तर तुमचं माइंड होतं की मला हा ग्रुप बघायचा आहे. नाहीतर मी दिलेल्या लिंक, आम्ही केलेलं मी फ्री चॅलेंज घ्यायचं अगोदर, परंतु 1 ते 2 लोक वर्कआउटला यायचे, 4 ते 5 लोक ऍक्टिव्ह राहायचे. परंतु जर तुम्ही पे केलं,
म्हणूनच काही लोक ऍपलचा फोन हा सुद्धा बनतो म्हणजे एक 10,000तच बनतो, परंतु त्यांना माहिती आहे की ह्याला एक स्टेटस सिम्बॉल आहे म्हणून त्यांनी ती किंमत वाढवली. आपली किंमत ही छोटीशीच ठेवतोय आपण, कारण अफोर्डेबल जास्तीत जास्त लोकांनी स्टार्ट केलं पाहिजे. मग तुम्ही पुन्हा स्वतःही करू शकता. 21 दिवसाची सवय. कितीतरी लोक आहेत आपल्याकडे ज्यांनी हे 21 दिवसाचं चॅलेंज केलं, ते आता पण वेट कमी करतायत, त्याच मोशनमध्ये आहेत. कितीतरी विचारतायत की आम्ही पुढचं चॅलेंज कधी आलं पाहिजे. ओके, थँक यू. इथं हे संपर्क करा किंवा तुम्हाला इमिडिएट जर करायचं असेल तर हा नंबर आहे. ह्या नंबरवर तुम्ही लगेच पेमेंट करून डन असा इथंच मेसेज टाका. कारण काय, तुम्ही स्वतः जर ॲक्शन घेतली, आपण जर ॲक्शन नाही घेतली, तर आपण काय होईल, जसं आहोत, फक्त आपण उद्या करणार आहोत, उद्याच करूया. पण जर मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही अर्न युअर नेक्स्ट मील, तुम्ही आत्ताच नेक्स्ट मीलमधून तुम्ही जेवताना विचार करायचा आहे. डॉक्टर काय सांगत होते, की आपली थाळी किती आहे? भाकरी जास्त आहेत, भात जास्त आहे, सॅलड कमी आहे आणि प्रोटीन डाळ कमी आहे. तर मग आपल्याला काय शिफ्ट करायचंय? भाकरी कमी करायची, डाळ वाढवायची आणि सॅलड वाढवायचं. इतका जरी तुम्ही चेंज चालू केला, तुम्ही तुमची जर्नी, जी फिटनेस जर्नी आहे, ती किक स्टार्ट केली आणि ही जर्नी तुम्हाला लाईफटाईम लक्षात राहील. कारण आज तुमचं जरी वय 30 नंतर असेल, 40 असेल, 50 असेल, पण ही नीव असेल, ही फाउंडेशन असेल, तुमच्या 50-60 वर्षानंतर सुद्धा तुम्ही फिट राहणार. तुम्ही तुमच्या 50-60 वर्षानंतर जर फिट राहायचं असेल, तर तुम्हाला आत्तापासून स्टार्ट करावं लागेल. तुम्ही जर आता 50 वर्षाचे असाल आणि तुम्हाला 70व्या वर्षी तुम्हाला वाटतंय, की मी कुबड्या घेऊन चाललं नाही पाहिजे, तर तुम्ही आत्ता स्टार्ट करणं गरजेचं आहे. आणखीन वेळ केलेली नाही. कारण मी वयाच्या 36व्या वर्षी एक्सरसाइज चालू केली. त्यानंतर माझ्या आता 47 मध्ये, मी ज्यावेळेस वयाच्या 35व्या वर्षी मी 45 वर्षाचा दिसत होतो. आज मला कोणीही म्हणतं, की तुमचं एज, मी खूप जास्त नाही, परंतु तेवढं वाटत नाही जेवढं पूर्वी होतं. हे कसं शक्य झालं? कारण मी स्वतः एक्सरसाइज केली, मी स्वतः व्यायाम केला, वर्कआउट आणि डाएट याचा मेळ घातला आणि मी केलं. म्हणून तुम्हाला मी सांगू शकतोय, अधिकारानं सांगू शकतोय. तुम्ही माझे जर Instagram चेक केलं तर माझे पूर्वीचे आणि आत्ताचे फोटो आहेत. म्हणजे हे मी स्वतः, एक फक्त मी पुस्तकं वाचून सांगत नाही, तर तुम्हाला मी स्वतः अप्लाय करून सांगतोय. म्हणूनच मी एवढा तुम्हाला कॉन्फिडन्स देऊ इच्छितो, तुम्ही कुठलाही फिटनेसबद्दल किंवा डाएटबद्दल तुमचा प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. संपर्क किंवा तुम्ही ह्याच्यावर फोनपे, जीपे करू शकता. बघूयात तुमच्यामध्ये हां, या खरंच तुम्ही खरंच ॲक्शन घेऊ शकता का? ₹699 म्हणजे एक मी सांगतो नेहमी, की एका पिझ्झाची किंमत एवढीच फक्त आहे. तुम्ही जर एक जेवणाला फॅमिलीला गेलात, फॅमिली मील जरी केलं, बाहेरचं पाम ऑइल खाऊन आणि एनालॉग पनीर खाऊन खराब होऊन जरी तुम्हाला यायचं असेल, तरीही तुमचे ₹2,000-2,500 जातात. परंतु हा एक व्यक्ती तुमच्या घरातला जरी बदलला, त्याचा माइंडसेट जरी तुम्ही, मी ह्या प्रत्येक सेशनमध्ये तुम्ही घरात किचनमध्ये कशा पद्धतीने वापरायचे, किचन युटेन्सिल्स कसे घ्यायचे, फ्रिजमध्ये तुम्ही टेबलवर तुमच्या फूड्स कुठले ॲक्सेस पाहिजेत. ग्रोसरी शॉपिंगवर एक अख्खं सेशन घेतलेलं आहे 40 ते 50 मिनिटाचं. म्हणजे इतका डीप आपण ह्या 21 डेजमध्ये जातात. म्हणूनच बरेच न्यूट्रिशनिस्ट हे प्रोग्राम बघितल्यानंतर माझ्यावर चिडून असतात, की तुम्ही एवढ्या गोष्टी फक्त ₹700-800 मध्ये कशा देता? तुम्ही का देता? परंतु काहीतरी प्रत्येकाचा एक अँगल असतो वेगवेगळा. प्रत्येकाला तुम्ही यावं आणि करावं याच्यापेक्षा मला याच्यामध्ये आनंद जास्त मिळतो, की मला लोकांना फिट झाल्यानंतर तुमचे जे रिव्ह्यू मिळतात आणि तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद मिळतो, तुमच्या घरातले व्यक्ती जे काही माझ्यासोबत बोलतात, की आत्तापर्यंत मुलं बोललेली आहेत, की आईने कधीच डाएट केलं नाही आणि किंवा आतापर्यंत आम्ही थकलो होतो, की खरंच वेट एक स्पेशल इंजेक्टेबल किंवा मेडिसिनशिवाय कमी होत नाही. ते आपण 3 किलो, 4 किलो एका फक्त ₹700-800 मध्ये होतायत. हर्बल लाईफ आठवड्याला, मला वाटतं महिन्याला ₹4,000-5,000 खर्च करतात. कितीतरी लोकं हर्बल लाईफ घेऊन माझ्याकडे येतात, की आम्ही 3 महिने केलं होतं आणि 7 किलो कमी झालं होतं. आता 6 महिने झालेत, आता तो आमचा 8 किलो वाढलेला आहे. म्हणजे 1 किलो प्लसच झालेला आहे. मी काय म्हणतो, तुम्ही फक्त महिन्याला 1च किलो कमी करा, पण वर्षभर करा. तुमचं वर्ष अखेर 12 किलो कमी झालेलं असेल. किती सिंपल तुम्हाला गोष्ट आहे. परंतु आपण सिंपलमध्ये न जाता अवघडमध्ये जाण्याची आपली सवय आहे. म्हणून तुम्ही जर खरंच ॲक्शन घेणारे असतील आता, तर मला बघायचंय, की तुम्ही खरं ॲक्शन घेतात का फक्त ऐकून सोडून देताय? म्हणजे क्युरिओसिटी आहे. आता तुमचे प्रश्न विचारा. 5 मिनिट आहेत, कारण मलाही भूक लागलेली आहे. लाईट पण गेलेली आहे. लाईट आली का? ओके, लाईट आली आता. येस. तर एक तरी ॲक्शन घेऊ शकतो का? मला फक्त एक व्यक्ती पाहिजे तुमच्यापैकी, जो की ॲक्शन घेऊ शकतो. म्हणजे एवढा वेळ म्हणजे मी जे घातलाय, तर तो कमीत कमी एक व्यक्तीने जरी ॲक्शन घेतली. मला फक्त ॲक्शन पाहिजे. ओके. नी कार्टिलेज टियर झाला आहे.
त्याच्यामुळे एक्सरसाइज करायला जमेल का? मी याच्यावर एक सेशन घेतलेलं आहे. एक्सरसाइज विथ युअर नी पेन, नी इंजुरी किंवा नी सर्जरी ह्याच्यावर आपण एक सेशन घेतलेला आहे. मी तुम्हाला पूर्ण तो व्हिडिओ पाठवेल. नी म्हणजे तुमचा नी जर तुम्हाला स्टेबल ठेवायचा असतो, स्टॅटिक ठेवायचा आहे. मी तुम्हाला इथं करून दाखवतो. हा नी आहे. हा स्टेबल ठेवलेला आहे. याला मूव्हमेंट नाहीये. मी चेअरवर बसलेलो आहे. तुम्हाला दाखवतो, की या पोझिशनमध्ये सुद्धा एक्सरसाइज असंच आहे ना तुमचा नी. म्हणजे कार्टिलेज तुटलाय, तुम्हाला डॉक्टरनी सांगितलंय रेस्ट घ्या. तर मी आत्ता इथं दाखवतो कशा पद्धतीने एक्सरसाइज. आता ही 1 किलो पाण्याची बॉटल आहे. दुसरी एक बॉटल घ्या आणि फक्त प्रेस करतोय मी. 1, 2 असे 100 वेळा करा. तुमच्या 100 वेळा जर केला, तर तुमच्या 50 कॅलरी इथं बर्न होऊ शकतात. आणि बाकी पाय, बाकी बॉडी झोपून आहेत, सगळ्या एक्सरसाइजेस करू शकता. तुम्ही वेट सुद्धा कमी करू शकता. असे रिसर्च आहेत, की ज्यांचे फ्रॅक्चर होतात पायाचे, त्यांचे वेट वाढून मेटाबॉलिक सिंड्रोम तिथूनच मला डायबिटीज चालू झाला. माझं फ्रॅक्चर झालं, वजन वाढलं, मला बसून राहिल्यामुळे आणि मग मला डायबिटीज चालू झाला. असे माझ्याकडे सर्रास उदाहरणं येतात. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो किंवा सांगतो, की तुमचं फ्रॅक्चर झालं म्हणजे फक्त पाय तुमचा बांधून टाकलाय. हात कुठं होते, कोर कुठं होतं, तुमची नेक आहे, शोल्डर आहे, चेस्ट आहे, दुसरा पाय आहे, तो का वापरला नाही? कारण मला माहीत नव्हतं. मग अशा गोष्टी तुमचे जर डायबिटीज कमी करू शकतात, तर नक्कीच तुम्हाला बाकीही गोष्टी भरपूर देऊ शकतात. तर मी परत एक वेळेस हां, ऑलरेडी पेड. हां, ठीक आहे. तुम्ही केलेलं आहे. गुड, गुड. परंतु नवीनपैकी कोण आहे जो ॲक्शन घेऊ शकतो? किंवा आत्ता इमिडिएट जो ॲक्शन घेऊ शकतोय, तर तसा कोणी आहे का? तुम्हाला दुसरं ऑप्शन पण मी देतो एक. ओके, ऑलरेडी पेड. हां, तुमचे प्रश्न विचारा आणखीन कोणाचे असतील तर. एक्सरसाइजची वेळ तुम्हाला एक दिवसभरात लिंक दिली जाईल. सकाळी केलं जाईल. आत्ता पेड केलंय का Samsung SM? तुम्हाला सकाळी 7 ते 8 किंवा 6 ते 7 असेल आणि ती दिवसभर लिंक दिली जाईल. तुम्ही तुमच्या पेसनी करू शकता. हां, ऑलरेडी जिम चालू केली आहे. 3 केजी कमी केले. आणखी कमी करायचे आहे. तुमची हेल्प हो, मी तर आहेच. मी हेल्प करणार नक्कीच. तर काँग्रॅच्युलेशन Samsung SME तुमचं नाव टाइप करा. म्हणजे तुम्ही पेड केलेलं आहे आणि मोबाईल नंबर म्हणजे इथं लक्षात येईल किंवा स्क्रीनशॉट पण पाठवू शकता. आता तुमचा आणखीन कोणाचा काही जर कोणाचा काही अडचण म्हणजे मेडिकल प्रॉब्लेम आहे. आपण 5 मिनिटात हे संपवणार आहे. तर अशांनी प्रश्न विचारा. तुम्ही ऑन करून प्रश्न विचारू शकता. हां, वाय बसे रुक्मिणी वाय बसे. ठीक आहे. तुम्ही काँग्रॅच्युलेशन तुम्ही ॲक्शन घेतली आणि नक्कीच मी स्वतः कमिट करतो तुम्हाला, की तुमचा हे जे काही तुम्ही छोटीशी इन्व्हेस्टमेंट केली. आपण जसं एस-आय-पी करतो म्हणजे